सगळ्यात पहिले आपण तेल गरम करूया. त्याच्यानंतर आपण तेल थोडंसं गरम झालं त्याच्यात आपण कांदे सोडूया. स्टार्ट. कांदे ही मोहरी टाकू की मोहरी टाकतो आपण. त्याच्यानंतर आपण थोडीशी मोहरी टाकूया. थोडंसं जिरं. लसूणचा पेस्ट. आता आपण हे सगळं मिश्रण परतून घेऊया. त्याच्यात आपण कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, जिरं आणि मोहरी टाकली आहे. त्यामुळे याला छान परतून घेऊया. आता बघा आपले कांदे छान लालसर झाले आहेत. म्हणजे पूर्ण लालसर नाही तरी थोडंसं तांबडसर याला कलर आला आहे. त्यामुळे आता आपण याच्यातनी आपलं जी गोबी आणि आलू आहे ते टाकूया. आता हे गोबी आलू आपण याच्यातनी छान परतून घेऊया. जोपर्यंत हे शिजत नाही आणि याला पाणी सोडत नाही तोपर्यंत आपण याला शिजू देऊया. ही रेसिपी आहे आलू गोबी फ्राय. हे बघा आपले आता आलू आणि गोबी छान रीते शिजले आहे. छान लालसर तिला असा कलर आलेला आहे. आणि थोडं म्हणजे 80% तरी आपले जे आलू गोबी आहे ते शिजले आहेत. हे बघा हळदीमध्ये याला छान परतून घेऊया. म्हणजे याला येलोइश पूर्ण कलर येऊन जाईल. आणि याच्यात टाकूया आता आपण याच्यात टाकूया लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर जास्त नका टाकूया. आपण फक्त म्हणजे याचा मसालेदार झणझट नाही करत. आपण फक्त यातनी कांदा, थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट, जिरा, मोहरी आणि फक्त अर्धा चम्मच तिखट आणि मीठ याच्यातच आपण याला फ्राय करत आहे. कारण की ते खाल्ल्यानंतर म्हणजे अशी जळजळ पण लागायला नाही पाहिजे. आता आपण चवीपुरती मीठ टाकणार आहे. पूर्ण शिजेपर्यंत आपण याला 10 मिनिट ठेवूया. हे बघा आता आपली छान बिना मसाल्याची खूप कमी तिखटमध्ये आणि खूप सिंपलरित्या बनवलेली आपली गोबी फ्राय किंवा तुम्ही गोबी आलू फ्राय पण म्हणू शकता. कोणी गोबी नुसतं टाकतो, कोणी आलू गोबी टाकतो. तर आपण आलू गोबी केली आहे. तर आलू गोबी फ्राय आपली तयार आहे.